रुपाली चाकणकर आज एसआयटी समोर हजर राहणार असल्याचं समजतंय। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आपण पाहतो भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आज रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर राहणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी, रुपाली चाकणकर आज एसआयटी समोर हजर राहणार असून चाकणकर नाशिकच्या दिशेने आता रवाना झालेले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भात चाकणकरांची चौकशी करा अशी मागणी होत होती। अखेर आज एसआयटी समोर त्या हजर होणार असून त्यांच्या तपासामध्ये नेमकं काय निष्पन्न होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो भोंदू अशोक खरात सोबतचे आलेले होते। त्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं पायउतार व्हावं लागलेलं आणि आता रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर राहणार आहेत। गेल्या जवळपास 1.5 महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे आणि यामध्ये रुपाली चाकणकरांची चौकशी नेमकी कधी होणार यासाठी वारंवार प्रश्न विचारले जात होते विरोधकांकडनं। आज अखेर रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर राहणार असून या तपासामध्ये नेमकं काय हाती लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपल्याला माहिती आहे रुपाली चाकणकरांची बहीण आणि त्यांचा भाचा या दोघांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे। यासह त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचं सुद्धा खरात सोबत समोर आलेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे। आता रुपाली चाकणकर स्वतः एसआयटी समोर हजर राहणार आहेत।